मान्सून पूर्व पावसात लोकलची काय स्थिती झाली, आढावा घेतला आमचा प्रतिनिधी अक्षय भाटकरनं। पावसाळा आणि रेल्वेचे तांत्रिक बिघाड यांचं काहीतरी घट्ट नातं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल, कारण की काल अगदी जो तुरळक पाऊस पडला त्यानंतर देखील अनेक तांत्रिक बिघाड हे मध्य रेल्वेवर उद्भवले। मध्य रेल्वेला काल रात्रीपासूनच जेव्हा पाऊस पडला त्याच्यानंतरपासून अनेक तांत्रिक बिघाड आले। त्यांची जी ओएची आहे म्हणजे ओव्हरहेड वायर जी आहे त्याच्यामध्ये सप्लाय होत नव्हता, अनेक ठिकाणी स्पार्क देखील झाले। त्यामुळे काल रात्रभर ही जी सेवा आहे ती विस्कळीत राहिली। प्रचंड उशिराने ही कालची सेवा सुरू होती। त्याच्यामुळे ठाणे आणि कल्याणच्या दिशेने जाणारे जे काही ट्रॅफिक होतं ते मोठ्या प्रमाणात रखडलं गेलं होतं। त्याचबरोबर आज सकाळी देखील पुन्हा थोडासा पाऊस पडला आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा घाटकोपर स्थानकामध्ये मध्य रेल्वे रखडली होती। त्याचबरोबर मानसरोवर स्थानकामध्ये देखील मध्य रेल्वे जी आहे ती रखडली होती। त्याच्यामुळे एकूणच जर बघितलं आपण तर तांत्रिक बिघाड होऊ नये यासाठी, त्याचबरोबर पावसाळा सुरू होण्याच्या आधी देखील जी पूर्वतयारी करायची असते ती पूर्वतयारीच मध्य रेल्वेने केली की नाही असा प्रश्न आता सर्वसामान्य प्रवाशांना पडलेला आहे। कॅमेरामॅन विनयचा अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई।